डॉक्टर कांकर यांच्या सायबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ संपन्न झाला। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी आणि त्यांच्या पत्नी सौ भंडारी यांच्या हस्ते हुरड्याच्या कणसाचे आणि ज्यात हुरडा भाजला जातो त्या रांजणाचे पूजन करण्यात आले। सदर प्रसंगी पर्यावरण संघटनेचे प्रमोद मोरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बडी साजन संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा, संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, शिक्षण तज्ञ पापडीवाल, यूरो सर्जन डॉक्टर पुरुषोत्तम दरख, अभिनेता मोहिनीराज गटणे तसेच साईबनचे संचालक डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया उपस्थित होते। श्री आनंद भंडारी म्हणाले की सायबन म्हणजे उजाड माळरानावर साकारलेले हिरवे स्वप्न आहे। अत्यंत कष्टाने आणि दूरदृष्टीने डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी हिरवे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले। मेडिकल डॉक्टर असूनही पर्यावरण सहित अनेक क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजाला दिशा देणारे आहे। सायबन म्हणजे पर्यावरण, अध्यात्म आणि विज्ञानाचा त्रिवेणी संगम आहे। इथे छोट्या बालकापासून आजी आजोबापर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आगळा वेगळा आनंद प्राप्त होतो। इथे असणाऱ्या प्राणी पक्ष्यांसोबत मैत्री करता येते। निसर्गाचा आनंद घेत मोकळ्या हवेत इथे असणाऱ्या विविध सुविधांचा लाभ घेता येतो। सर्व कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी एकत्र येऊन हुरडा खाणे म्हणजेच नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण करणे होय। हुरड्याबरोबर अतिशय चविष्ट वनभोजनाचा आस्वाद सायबनमध्ये काही वेगळाच। सुरुवातीला डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले। सायबनचा 25 वर्षांचा इतिहास सांगितला। सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्या पाण्याद्वारे पडीक जमिनीचा कसा विकास केला याबद्दल माहिती सांगितली। डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सायबनमधील मेडिटेशन झोन सायबन में मधुबन अंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली। बटरफ्लाय गार्डन, मातीविना शेती, योगिक शेती, नक्षत्र उद्यान, रेन डान्स, बैलगाडीची सफर, विविध खेळणी, पपेट शो, बोटिंग, अंतराळ सफर सहित अनेक सुविधांचा मनसोक्त आनंद उपस्थित मंडळींनी घेतला। श्री प्रमोद मोरे म्हणाले की शुद्ध हवेच्या बाबतीत आपल्या अहिल्यानगरला देशातील दुसरा क्रमांक प्राप्त झाला। त्यात सायबन येथील हजारो झाडांचा नक्कीच सहभाग आहे। पर्यावरणाच्या संतुलनासाठी सायबनने मोठे योगदान दिले। पाणी अडवा, पाणी जिरवा, वनराई बंधारा वगैरे प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत। डॉक्टर पुरुषोत्तम दरख म्हणाले की सायबनमध्ये आल्यावर एक दिव्य ऊर्जा प्राप्त होते, ती आम्हाला वर्षभर प्रसन्नता देऊन जाते। म्हणून आम्ही दरवर्षी हुरडा महोत्सवास उपस्थित राहत असतो। शेवटी सतीश शिंदे यांनी आभार व्यक्त केले। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।